नाशिकमध्ये दिनांक 13 मार्च 2025 रोजी मुंबई नगर पोलिसांनी 4 मोपेड वाहने तसेच 16 मोबाईल चोरी करणाऱ्या अट्टल चोरट्यास बेड्या ठोकल्या तसेच विविध 7 गुन्ह्यांची उकल करून एकूण 3,74,000 रुपये किमतीचा मुद्देमाल हा जप्त केलाय। याबद्दल सविस्तर वृत्त असं की नाशिक शहरात परिसरात वाहने मोबाईल तसेच इतर चोरीच्या घटना ह्या होत आहेत। त्याबाबत विविध पोलीस स्टेशनला अनेक गुन्हे दाखल होत आहेत। अशा गुन्हेगारी प्रवृत्तींना आळा घालण्याचे तसेच गुन्हेगारांना पकडून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याचे आदेश नाशिक शहराचे पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक सर यांनी पोलिसांना दिले होते। त्या अनुषंगाने मुंबई पोलीस स्टेशन येथे दिनांक रोजी सायंकाळी फिर्यादी खेळणार यांचा रिक्षातून मोबाईल चोरी गेल्याने त्यांनी मुंबई नगर पोलीस स्टेशन येथे दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला होता। सदर गुन्ह्याचा तपास करत असताना दिनांक 12 मार्च 2025 रोजी मुंबई पोलीस स्टेशनकडील गुन्हे शोध पथकाचे पोलीस अंमलदार समीर बालम शेख व राजेंद्र भिकाजी नाकोडे यांना गुप्त माहिती मिळाली की एक इसम हा त्याच्याकडील विना नंबरच्या काळ्या रंगाच्या ॲक्टिवा गाडीवर मोबाईल विकण्यासाठी रविशंकर मार्ग येथे येणार आहे। त्या अनुषंगाने वरिष्ठांना माहिती देऊन रविशंकर मार्गावरील हॉटेल GPS 99 येथे सहाय्यक पोलीस निरीक्षक सतीश शिरसाट, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक रोहिदास सोनार, पोलीस अंमलदार समीर शेख, राजेंद्र नाकोडे, नवनाथ उगले, योगेश अपसुंदे, होमगार्ड सचिन शिंदे, कराड अशांनी सापळा लावून एक इसम हा काळ्या रंगाच्या विना नंबरच्या ॲक्टिवा वाहनावर येताना दिसला। तेव्हा पोलीस पथकाने त्यास थांबवण्याचा इशारा केला असता सदर इसम पळून जाऊ लागला असतानाच पथकाने त्यास घेराव घालून पकडले। पोलिसांनी त्यास त्याचं नाव विचारले असता आणि त्याचं नाव नितीन शरद काळे, राहणार गाडेकर मळा, नाशिक रोड, नाशिक असं सांगितले। त्यास ॲक्टिवा वाहनाचे कागदपत्र दाखवण्यास सांगितले असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली, म्हणून नितीन काळे यास ताब्यात घेऊन मुंबई नगर पोलीस स्टेशन येथे आणून अधिक तपास केला असता नितीन काळे याच्या खिशात रेडमी कंपनीचा एक काळ्या रंगाचा व इतर 2 मोबाईल मिळून आले। सदर मोबाईल पोलीस अभिलेखावर तपासून पाहिले असता तो मोबाईल मुंबई नगर पोलीस ठाणेकडील गुन्हा रजिस्टर नंबर 79/2025 मधील चोरी झालेला मोबाईल असल्याचं समजलंय। नितीन काळे याकडे अधिक सखोल तपास केला असता त्याने सदर मोबाईल चोरी केल्याचं कबूल केलंय व त्याचे ताब्यात असलेली काळ्या रंगाची ॲक्टिवा ही सुद्धा त्याने अंबड पोलीस स्टेशनच्या हद्दीतून चोरल्याचं कबूल केलंय। तसेच त्या चोरीच्या गाडीच्या डिक्कीतही आणखी 4 मोबाईल सापडले। नितीन काळेकडील तपासात निष्पन्न झाले की त्याची गुन्हा करण्याची कार्यपद्धती आरोपी नितीन काळे हा मुख्यतः रिक्षाचालकांजवळ जाऊन भाडे ठरवून मोबाईलमध्ये लोकेशन मागवतो असे सांगून फोन करण्यासाठी रिक्षाचालकाचा मोबाईल घेऊन फरार व्हायचा व तेच मोबाईल इतरांना विकायचा। तसेच आरोपी याने गाडीला चावी असलेली 4 वाहने चोरी केल्याचं उघड झालंय। अशा प्रकारे मुंबई नगर पोलीस आरोपी नितीन काळे याच्याकडून त्याने अंबड येथून चोरलेल्या एकूण 4 मोपेड वाहने तसेच एकूण 16 मोबाईल असा एकूण 3,74,000 रुपये किमतीचा गुन्ह्यातील चोरीस गेलेला मुद्देमाल हस्तगत केलाय। तसेच मुंबई नगर पोलीस स्टेशनकडील 1 मोबाईल चोरीचा गुन्हा, अंबड पोलीस स्टेशनकडील 4 वाहन चोरीचे गुन्हे, इंद्रनगर पोलीस स्टेशनकडील 1 मोबाईल चोरी व पंचवटी पोलीस स्टेशनकडील 1 फसवणुकीचा गुन्हा असा एकूण 7 गुन्ह्यांची उकल देखील केली आहे। सदर आरोपीतास मुंबई नगर पोलिसांनी नमूद गुन्ह्यात 12 मार्च रोजी रात्री अटक केली असून पुढील तपास सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक रोहिदास सोनार हे करीत आहे। गुन्ह्यातील हस्तगत मोबाईल व वाहनांची माहिती सोबत जोडलेली देखील आहे। सदरची कामगिरी माननीय पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक, माननीय पोलीस उपायुक्त परिमंडळ 1 श्री किरण कुमार चव्हाण व सहाय्यक पोलीस आयुक्त सरकारवाडा विभाग श्री नितीन जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली व वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष नरोटे यांच्या देखरेखीखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक गुन्हेशोध सुधीर पाटील व गुन्हेशोध पथकाचे अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक सतीश शिरसाट, ASI रोहिदास सोनार, पोलीस अंमलदार रविदास गाडवे, पोलीस अंमलदार समीर शेख, राजेंद्र नाकोडे, नवनाथ उगले, योगेश अपसुंदे, गणेश बोरनारे, आकाश सोनवणे, दीपक जगदाळे अशांनी केली आहे। AB न्यूज साठी प्रतिनिधी गणेश सदाफुले, नाशिक।